सर मी अभ्यास तर खूप करतोय पण मार्क्सच पडत नाही, असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडतं. मग का बरं घडत असेल असं? तर काही कारण आहेत, ती समजून घेऊ. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर स्टडी प्लॅनर नसते. सर स्टडी प्लॅनर म्हणजे काय? स्टडी प्लॅनर म्हणजे मी कोणता विषय वाचणार आहे, किती वेळ वाचणार आहे, त्या विषयांची प्रायोरिटी, ह्या गोष्टी ठरवल्या नसतात. आपण ज्यावेळी अभ्यासाला बसतोय त्यावेळी आपण ह्या गोष्टी ठरवतोय, मग कसा रिझल्ट येईल, हे पहिलं कारण. दुसरं महत्वाचं रिझन म्हणजे सोशल मीडिया. मग काय होतं, आम्ही अभ्यास करतोय, फोन येतात, मेसेज, इंस्टाग्रामचे व्हिडिओ, अशा माध्यमातून आपण डिस्टर्ब होतो आणि मग काय होतं, आपलं अभ्यासाचं लक्ष विचलित होतं आणि परत तो अभ्यासावर फोकस आणणं खूप अवघड जातं. त्यामुळे दुसरं महत्वाचं रिझन म्हणजे सोशल मीडिया. तिसरी महत्वाची गोष्ट एन्व्हायरमेंट मॅटर. अभ्यासाची एकच जागा निवडा आणि एकाच जागी बसून अभ्यास करा आणि शक्यतो जमलं तर स्टडी टेबलचा वापर करा. चौथं महत्वाचं कारण म्हणजे स्टडी मटेरियलचा अभाव. मग काय होतंय, प्रत्येक वेळी एक्झाम आली की आम्ही नवीन नोट्स, नवीन पुस्तक वाचतोय, मग अभ्यासाला योग्य अशी दिशाच मिळत नाही. पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे लिखाण म्हणजे अभ्यास नव्हे. बऱ्याच जणांना असं वाटतं लिखाण केला म्हणजे अभ्यास केला, तर विद्यार्थी मित्रांनो लिखाण म्हणजे अभ्यास नाही. आणि ह्या सर्व पाचीच्या कारणामुळे आपले विद्यार्थी अकरा अभ्यास करतात पण त्यांना अपेक्षित असे मार्क पडत नाहीत. आणि हो, तुम्हाला अभ्यासाच्या संदर्भात कोणतीही शंका आली, काळजी कशाला करताय, उदय सर आहेत ना,